अक्षरलेणी कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना अनिता देवचा मनापासून नमस्कार. श्रोतेहो, आजच्या अक्षरलेणी या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत डॉक्टर देवराव चामनर अंबाजोगाई यांनी सादर केलेल्या काही कविता आणि गझल. नमस्कार, मी डॉक्टर देवराव चामनर अंबाजोगाई अक्षरलेणी या मराठी विषय कार्यक्रमात माझ्या कविता, मराठी गझल या ठिकाणी सादर करत आहे. मी माझी पहिली मराठी गझल या ठिकाणी सादर करतोय. नाही कधी कुणाला कळला स्वभाव माझा, घेता कुणान आला केव्हाच ठाव माझा. नाही कधी कुणाला कळला स्वभाव माझा, रडलो तरी कुणाच्या लक्षात येत नाही. रडलो तरी कुणाच्या लक्षात येत नाही. लटकेच हसण्याचा झाला सराव माझा, नाही कधी कुणाला कळला स्वभाव माझा. झाले बदल कितीही त्याच्यामध्ये तरीही, झाले बदल कितीही त्याच्यामध्ये तरीही. होता तसाच येतो स्वप्नात गाव माझा, घेता कुणान आला केव्हाच ठाव माझा. करतो जसे जसे मी शब्दात भाव व्यक्ती, करतो जसे जसे मी शब्दात गाव व्यक्ती. होतो तसा तसा मग हलका तणाव माझा, नाही कधी कुणाला कळला स्वभाव माझा. घेता कुणान आला केव्हाच ठाव माझा. मी माझी पुढची एक मराठी गझल घेतोय. हव्यास कोणताही आता मनास नाही, हव्यास कोणताही आता मनास नाही. हिसकावुनी कुणाचा घेणार घास नाही, हव्यास कोणताही आता मनास नाही. आणि पुढचा शेर बघा, खूप छान आहे. इतकेच पथ्य आता पाळून वागतो की, इतकेच पथ्य आता पाळून वागतो की. माझ्यामुळे कुणाला होणार त्रास नाही, हिसकावुनी कुणाचा घेणार घास नाही. गझले तुझ्यामुळे तर मी एक चित्त झालो, गझले तुझ्यामुळे तर मी एक चित्त झालो. आता मनात दुसरा कुठलाच ध्यास नाही, हव्यास कोणताही आता मनास नाही. आणि या गझलमधील शेवटचा शेर आहे बघा, फार छान आहे. कोणीतरी मरावे माझ्यावरी खरोखर, कोणीतरी मरावे माझ्यावरी
खरोखर इतके खरेच काही माझ्यात खास नाही. हव्यास कोणताही आता मनास नाही. हिसकावूनी कुणाचा घेणार घास नाही. पुढची एक माझी अशीच गझल आहे जी रात्रीच्या वेळी एका मध्यरात्री मला हा मतला सुचला होता. शांत रात्र होती सगळी आणि सगळे शांतपणे झोपलेले होते घरांमध्ये लाईट्स बंद करून. तर पहा कशी वाटते. केवडा हा भावनांचा कोंड मारा, केवडा हा भावनांचा कोंड मारा, काळजाचा या उडाला बोजवारा. तो आरे फासावरी गेला बळी पण, तो आरे फासावरी गेला बळी पण, राहिला नावावरी हा सेतसारा. केवडा हा भावनांचा कोंड मारा. पुढचा शेर बघा. एकदाही पावला ना देव कोणी, एकदाही पावला ना देव कोणी, फक्त झाल्या मंदिरांना एरझारा. केवडा हा भावनांचा कोंड मारा. गंजलेला देह वाटे बैलगाडी, गांजलेला देह वाटे बैलगाडी, हाकतो हा जीवदेहाचा खटारा. केवडा हा भावनांचा कोंड मारा. आणि शेवटचा शेर आहे. झेलल्या कित्येक लाटा जीव घेण्या, झेलल्या कित्येक लाटा जीव घेण्या, भेटला तेव्हा कुठे मग हा किनारा. केवडा हा भावनांचा कोंड मारा, काळजाचा या उडाला बोजवारा. एक छोट्या धाटणीची पण फार सुंदर गझल बघा. तुम्हाला कशी वाटते. आजकाल माणसाचं जीवन हे फार घाईगडबडीचं झालेलं आहे. जगणं कठीण होत चाललेलं आहे. तर त्यावर आधारित ही माझी मराठी गझल आहे. हर जीवाची तडफड आहे. पहा, हर जीवाची तडफड आहे, जगण्यासाठी धडपड आहे. किती मनाला समजवले पण चालू त्याची बडबड आहे. हर जीवाची तडफड आहे. डागडूज तरी किती करावी, डागडूज तरी किती करावी, रोजच होते पडझड आहे. हर जीवाची तडफड आहे, जगण्यासाठी धडपड आहे. मला काळजी माझी नाही, मला काळजी माझी नाही, तुझ्यास्तव ही धडपड आहे, तुझ्यास्तव ही धडधड आहे. हर जीवाची धडपड आहे, जगण्यासाठी तडफड आहे. मनावर कुणीही घेऊ नका, स्वभाव माझा अल्लड आहे. हर जीवाची तडफड आहे. आणि शेवटचा शेर आहे बघा या गझलमधला. आपण नंतर निवांत भेटू, आपण नंतर निवांत भेटू, माझ्या मागे गडबड आहे. हर जीवाची तडफड आहे, जगण्यासाठी धडपड आहे. माणसाच्या स्वभावावर, माणसाच्या चेहऱ्यांवर, निसर्गावर साधारणतः माझ्या कविता मला सुचलेल्या आहेत. तर अशीच एक पावसावर मी कविता लिहिली. फार सुंदर कविता आहे, आपल्याला नक्की आवडेल. आग या पोटातली विझवायला, आग या पोटातली विझवायला, पावसा तू ये मला भिजवायला, पावसा तू ये मला भिजवायला. तन्मनाची या तयारी जाहली, तन्मनाची या तयारी जाहली, कूस माझी ये आता उजवायला, पावसा तू ये मला भिजवायला. ओल प्रेमाची तुझ्या दे राजसा, ओल प्रेमाची तुझ्या दे राजसा, बीज या गर्भातले रुजवायला, पावसा तू ये मला भिजवायला. गात अंगाई राहा तू रातभर, गात अंगाई राहा तू रातभर,
शिनल्या देहास या रिझवायला, पावसा तू ये मला भिजवायला. धन्यवाद रसिक श्रोते हो. माझी पुढची एक फार सुंदर गझल आहे बघा. तिचा भावार्थ अर्थ अतिशय गहन आहे. पिंडात केवडे हे भरले सखोल माझ्या, पिंडात केवडे हे भरले सखोल माझ्या, देहात एवढ्याशा वसले खगोल माझ्या, पिंडात केवडे हे भरले सखोल माझ्या. अंगी गुरुत्व शक्ती आहे मुळात माझ्या, अंगी गुरुत्व शक्ती आहे मुळात माझ्या, सारे म्हणून भोवती फिरतात गोल माझ्या, पिंडात केवडे हे भरले सखोल माझ्या. आणि पुढचा एक फार खूप छान शेर आहे बघा. भिंतीस कान इथल्या करतील चाड चुगल्या, भिंतीस कान इथल्या करतील चाड चुगल्या, बोलायचे तुला जे कानात बोल माझ्या, पिंडात केवडे हे भरले सखोल माझ्या. भौतिक सुखामध्ये मी बेभान एवढा की, भौतिक सुखामध्ये मी बेभान एवढा की, केव्हाच जीवनाचे कळले न मोल माझ्या, देहात एवढ्याशा वसले खगोल माझ्या. आणि या गझलमधला शेवटचा शेर आहे पहा, खूपच सुंदर शेर आहे. वरवर बघून नुसते कळणार ना तुम्हाला, वरवर बघून नुसते कळणार ना तुम्हाला, हृदयामध्ये बघा रे उतरून खोल माझ्या, पिंडात केवडे हे भरले सखोल माझ्या, देहात एवढ्याशा वसले खगोल माझ्या. माझी एक पुढची एक छान गझल सादर करत आहे पहा. की गोठलेल्या भावनांना वितळण्याला, बघा मी कशी कल्पना केलेली आहे. गोठलेल्या भावनांना वितळण्याला जाळतो मी रोज आता काळ झाला. भावना उत्स्फूर्त काही येत नाही, भावना उत्स्फूर्त काही येत नाही, रोज नुसत्या गुंफतो मी शब्दमाला गोठलेल्या भावनांना वितळण्याला. संत कोणी राहिला ना आज येथे, संत कोणी राहिला ना आज कोठे, त्यामुळे मी जात नाही कीर्तनाला, जाळतो मी रोज आता काळ झाला. केवडा हा कोरडा दुष्काळ येथे, केवडा हा कोरडा दुष्काळ येथे, राहिला ना थेंब कोठे पाखराला, जाळतो मी रोज आता काळ झाला. छेडतो ना विंधतो हा शेर कोणा, छेडतो ना विंधतो हा शेर कोणा, मात्र त्याचा केवडा हा बोलबाला, जाळतो मी रोज आता काळ झाला. जिंकतो शर्यत निरंतर चालणारा, जिंकतो शर्यत निरंतर चालणारा, रांगणाऱ्या त्या विचारा कासवाला, गोठलेल्या भावनांना वितळण्याला, जाळतो मी रोज आता काळ झाला. पुढची एक अशीच कविता जी की जून महिन्यामध्ये साधारणतः मृगाचा पाऊस पडत असतो त्यावेळेला मला ही सुचली होती आणि पहा तुम्हालाही खूप आवडेल ही. कोणतीही आस माझ्या आत आहे, कोणतीही आस माझ्या आत आहे,
गीत जीवनाचे नव्याने गात आहे. शेकडो दुष्काळ येथे पाहिले मी, शेकडो दुष्काळ येथे पाहिले मी, पावसाची पण पुन्हा बरसात आहे, कोणतीही आस माझ्या आत आहे. जाळते हे ऊन देहाला जरी, जाळते हे ऊन देहाला जरी, रोज शीतल चांदण्याची रात आहे, कोणतीही आस माझ्या आत आहे. स्वर्ग असता मी इथे केला धरेचा, स्वर्ग असता मी इथे केला धरेचा, आडवी येते इथे पण जात आहे, कोणतीही आस माझ्या आत आहे. आणि शेवटचा शेर बघा, खूप सुंदर आहे. ध्वस्त झाली जीवसृष्टी ही कितीदा, ध्वस्त झाली जीवसृष्टी ही कितीदा, जिंदगीची तेवते पण वात आहे, कोणतीही आस माझ्या आत आहे, गीत जीवनाचे नव्याने गात आहे. पुढची एक कविता पहा, खूप सुंदर आहे. किती लोटली दूर तरी ती सोडत नाही, किती लोटली दूर तरी ती सोडत नाही, काही केल्या हाव मनाची हाटत नाही. अशा एक त्या वळणावरती तिने सोडले, अशा एक त्या वळणावरती तिने सोडले, जिथून आता जावे कोठे समजत नाही, किती लोटली दूर तरी ती सोडत नाही. नाही जमले कधी कुणावर प्रेम कराया, नाही जमले कधी कुणावर प्रेम कराया, म्हणून कोणी माझ्या भोवती फिरकत नाही, किती लोटली दूर तरी ती सोडत नाही. आणि शेवटचा शेर आहे पहा, फारच सुंदर आणि जबरदस्त शेर आहे हा. मरणाशीही दोन हात मी केले म्हणून, मरणाशीही दोन हात मी केले म्हणून, भीती आता मला कशाची वाटत नाही, किती लोटली दूर तरी ती सोडत नाही, काही केल्या हाव मनाची हाटत नाही. पुढची एक फार छोट्या धाटणीची ही एक मराठी गझल आहे. पहा, जीवनाविषयीचा मी दृष्टिकोन या ठिकाणी जीवन जगण्याविषयीचा या माझ्या कवितेमधून मांडतोय. वेळ चालला निघून, पहिली ओळ आहे कवितेची, पहा फार छोटी आहे. वेळ चालला निघून, भरभरून घे जगून, वेळ चालला निघून, भरभरून घे जगून, का उगाच झोपलास आळसास पांघरून, बघ जरा धरा निवांत बैसली किती नटून, वाटता कधी उदास एक बार घे हसून, पाहतोस का दुरून मनमुराद घे भिजून. आणि शेवटच्या दोन ओळी पहा, भरवसा उद्यान आज, भरवसा उद्यान आज, काळ बैसला टपून, वेळ चालला निघून, भरभरून घे जगून. मी एके दिवशी असाच आमच्या घराच्या टेरेसवर उभा होतो आणि पावसाच्या धारा उतरल्या होत्या डोंगराकडे आणि पावसाला सुरुवात झाली होती आणि ती सुरुवात झालेली आहे असं निरोप घेऊन एक वारा आला होता आणि तो वारा अंगावर पडताच मला काही ओळी सुचल्या होत्या. त्याच्यातून मी ही एक निसर्ग सौंदर्य असलेली मी कविता लिहिलेली आहे. पहा, क्षितिजा दिसता पाऊस धारा, सोसाट्याचा सुटला वारा, क्षितिजा दिसता पाऊस धारा, सोसाट्याचा सुटला वारा, आभाळातून तुटू लागले थेंब टपोरे आणिक गारा, क्षितिजा दिसता पाऊस धारा, गडबड धांदल करू लागले शोधू लागले जीवनिवारा, क्षितिजा दिसता पाऊस धारा, डोलू लागले वृक्षलतान फुलवू लागले मोर पिसारा, क्षितिजा दिसता पाऊस धारा. आणि शेवटच्या दोन ओळी पहा, फार सुंदर आहेत. खवळून उठल्या सागर लाटा, करू लागला गाज किनारा, क्षितिजा दिसता पाऊस धारा, सोसाट्याचा सुटला वारा. एक माझी मराठी गझल आहे, त्याचे एक मधला एक 2-3 शेर तुम्हाला ऐकवतो या ठिकाणी. शांत काही होत नाही काळजाची आग आता, शांत काही होत नाही काळजाची आग आता, भोगणे हा भोग झाला जीवनाचा भाग आता, शांत काही होत नाही
काळजाची आग आता. वारुळांनी माणसांच्या घेरलेलो एवढा की, वारुळांनी माणसांच्या घेरलेलो एवढा की, पाहतो स्वप्नातही मी दंशनारे नाग आता. भोगणे हा भोग झाला जीवनाचा भाग आता. सोडतो ना मी कधी आशा तरीही बहरण्याची, सोडतो ना मी कधी आशा तरीही बहरण्याची. मी नव्याने उभरतो अन फुलवतो ही बाग आता. शांत काही होत नाही काळजाची आग आता. आणि शेवटचा शेर आहे पहा या गझलेचा. तूच देवा नागवान मी तुला रे काय मागू, तूच देवा नागवान मी तुला रे काय मागू. तूच मजला काय जे मागायचे ते माग आता. शांत काही होत नाही काळजाची आग आता. भोगणे हा भोग झाला जीवनाचा भाग आता. माणसाच्या चेहऱ्यांवर, स्वभावावर लिहिण्याचं म्हणजे मला नेहमी जास्त इच्छा होते. तर एक अशीच मी रचना लिहिली होती. चालतं चालतं एके दिवशी शेतामध्ये गेलो होतो. पहा, मला पहिली ओळ सुचली होती की आजकाल एकटेच वाटते बरे मला, असं मला पहिली ओळ सुचली आणि मग त्यावर मी हे लिहित गेलो पुढे. तेच ते नकोच वाटतात चेहरे मला, तेच ते नकोच वाटतात चेहरे मला. आजकाल एकटेच वाटते बरे मला, आजकाल एकटेच वाटते बरे मला. डोंगरा दऱ्यात हिंडतो निसर्ग पाहण्या, एक तेवढेच रूप वाटते खरे मला. आजकाल एकटेच वाटते बरे मला. कोरडेच बोलणे नि कोरडेच हासणे, काळजास पाडतात रोज तेच रे मला. आजकाल एकटेच वाटते बरे मला. आणि शेवटचा शेर पहा. माणसाकडून लाभते न प्रेम आज पण, चाटतात गाय वासरे जनावरे मला. आजकाल एकटेच वाटते बरे मला, तेच तेच नकोच वाटतात चेहरे मला. रसिक श्रोते हो, मी एक अंत्ययात्रेला गेलो होतो आणि त्यावेळी म्हणजे माझ्या मित्राचे वडील वारले होते आणि तिथे जे काही मी दृश्य पाहिलं मी एकदा, ते पाहिल्यानंतर मला काही ओळी सुचल्या आणि मग त्यावर मी एक सुंदर ही कविता लिहिलेली आहे. बघा, तुम्हाला खूप आवडेल. जीव माझ्यावर किती ते लागले जडवायला, जीव माझ्यावर किती ते लागले जडवायला. हाय मेल्यावर मला ते लागले सजवायला. जीव माझ्यावर किती ते लागले जडवायला. केवढा आक्रोश करती केवढा कल्लोळतो, केवढा आक्रोश करती केवढा कल्लोळतो. काय छातीवर स्वतःच्या लागले बडवायला. जीव माझ्यावर किती ते लागले जडवायला. आणि पुढचा शेर पहा. फार सज्जन तो भला माणूस होता चांगला, फार सज्जन तो भला माणूस होता चांगला. केवढे गुणगान आता लागले सुनवायला. जीव माझ्यावर किती ते लागले जडवायला. जाहली गावात गर्दी
पाहण्या मज शेवटी. जाहली गावात गर्दी पाहण्या मज शेवटी. डामडौलाने मला ते लागले मिरवायला. हाय मेल्यावर मला ते लागले सजवायला. आणि शेवटचा शेर आहे पहा. जाळलो गेलो तरी जळलोच नव्हतो यारपण. जाळलो गेलो तरी जळलोच नव्हतो यारपण. राहिले अंगारही ते लागले विझवायला. जीव माझ्यावर किती ते लागले जडवायला. हाय मेल्यावर मला ते लागले सजवायला. एक एल्गार नावाची एक गझल लिहिली होती. पहा, मी का लिहितो, कशासाठी लिहितो, साहित्य कशासाठी असतं याची थोडीशी झलक दाखवणारी ही एक गझल आहे. पहा. छाटण्या अन्याय इथला पार आता. छाटण्या अन्याय इथला पार आता. लेखणीला लावतो मी धार आता. शब्द माझे तळपती तलवार झाले. शब्द माझे तळपती तलवार झाले. थेट करतो काळजावर वार आता. छाटण्या अन्याय इथला पार आता. ना कधी घेणार मी माघार यारो. ना कधी घेणार मी माघार यारो. या मनाचा ठाम हा निर्धार आता. छाटण्या अन्याय इथला पार आता. हार हो या जीत त्याची ना तमामज. हार हो या जीत त्याची ना तमामज. आर हो या पार ना हटणार आता. छाटण्या अन्याय इथला पार आता. लेखणीला लावतो मी धार आता. फुंकले रणशिंगण देहात माझ्या. फुंकले रणशिंगण देहात माझ्या. वादळाचा जाहला संचार आता. छाटण्या अन्याय इथला पार आता. आणि शेवटचा शेर आहे पहा. रोम रोमातून माझ्या हर्षतोवन. रोम रोमातून माझ्या हर्षतोवन. स्पंदतो धमन्यातून यलगार आता. छाटण्या अन्याय इथला पार आता. लेखणीला लावतो मी धार आता. आणि पुढची माझी एक अतिशय सुंदर गझल आहे. त्या गझलेचे एक मतला आणि 2-3 शेर तुम्हाला ऐकवतो. लपवू द्या कोणी कितीही काळजाच्या पार काही. माणसाचा चेहरा सांगून जातो फार काही. लपवू द्या कोणी कितीही काळजाच्या पार काही. पांग सारे फेडण्याचा यत्न केला पण तरीही. या जगाचे राहिले फेडायचे उपकार काही. माणसाचा चेहरा सांगून जातो फार काही. आणि शेवटचा शेर आहे पहा, फार सुंदर शेर आहे. पार पडला सोहळा घाईत माझ्या जीवनाचा. पार पडला सोहळा घाईत माझ्या जीवनाचा. शेवटाला राहिले मानायचे आभार काही. माणसाचा चेहरा सांगून जातो फार काही. लपवू द्या कोणी कितीही काळजाच्या पार काही. धन्यवाद. श्रोतेहो, आत्ताच आपण डॉक्टर देवराव चामनर यांनी सादर केलेल्या काही गझल आणि कविता ऐकल्यात. आणि त्यातील शब्द, भावना नक्कीच आपल्या मनापर्यंत पोहोचल्या असतील, हे नक्की. चला तर अशाच नवीन साहित्यासह पुन्हा भेटूया पुढच्या अक्षरलेणी या कार्यक्रमात. तोपर्यंत मी अनिता देव आपला निरोप घेते. नमस्कार.